सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साधेपणाने संपन्न। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मनोज भाऊ परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अगदी साध्या पद्धतीने पंचवटी कारंजा येथे संपन्न झालाय। त्यांच्या कार्यशैलीला अनुसरून कोणताही गाजावाजा न करता हा सोहळा साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी त्यांचे मित्रपरिवार, सहकारी तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी मनोज भाऊंना शुभेच्छा दिल्या। अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेण्याऐवजी फोनद्वारे, मेसेजद्वारे आणि सोशल मीडियावरून त्यांच्याशी संपर्क साधत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि सातत्याने जनहितासाठी चालवलेल्या उपक्रमांबद्दल लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। या प्रसंगी श्री कृष्ण मीरा दत्त मंदिर सेवक मंडळ आणि चंदू भाऊ, गोपी भाऊ, किशोर भाऊ, किरण भाऊ, सुखराज, साहू भाऊ, मेहुल भाऊ, अमोल भाऊ, भगवान भाऊ, अभिषेक भाऊ, सुरेश भाऊ, साहेबराव भाऊ, सतीश भाऊ, सुमित भाऊ, सनी पाटील भाऊ, देवेंद्र भाऊ, महेंद्र भाऊ, राजा भाऊ, योगेश भाऊ, नैतिक भाऊ, योगेश भाऊ सर्व उपस्थित होते। आमचे बंधू दाताबाबा सेवेकरी ग्रुपचे सेवेदार मनोज भाऊ परदेशी आज यांचा वाढदिवस आहे। आम्ही सर्व सेवेदारी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं पंचवटीत बाबांच्या चरणी उपस्थित आहोत। दाताबाबा कृष्ण भगवान त्यांना यश देव, कीर्ती देव आणि सर्व सेवेदारांना सद्बुद्धी देऊन त्यांच्या आयुष्यात त्यांना मान सन्मान, यश, कीर्ती देव ही बाबांच्या चरणी, कृष्णाच्या चरणी प्रार्थना। बोलो दातार बाबा की जय, दरबार की जय, बोलो दातार बाबा की जय। मी मनोज मोहन परदेशी, माझ्या वाढदिवसामुळं हे सतीश भाऊ, अमोल भाऊ, किरण विरकर, शाहू भाऊ, गोपी सावकार, सुखराज भाऊ, आपले महाराज, सुरेश भाऊ यांनी सगळ्या माझ्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद। माझं नाव सतीश इसरानी। आमचे भाऊ मनोज भाऊ यांचा आज वाढदिवस आहे, त्यासाठी आम्ही सर्व मंदिराच्या दातार ग्रुपचे सेवेकरी सर्व जमलेलो आहे। इथं त्यांना सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे। सतीश इसरानी, आज आम्ही इथं आमचे भाऊ मनोज भाऊ यांच्या पंचवटीत मनोज भाऊ यांच्या वाढदिवसासाठी आलेलो आहे। आम्ही साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस केला आहे। मी आमच्या सर्व मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देतोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।